नमस्ते. प्राध्यापक बीजू मांगले, जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. मित्र, प्रकरण आहे भुजबळ साहेबांचं. कारखाना आहे गिरणा सहकारी साखर कारखाना, की जो त्यांनी 2010 साली लिलावात घेतलाय. हा कारखाना आता म्हणजे कालची बातमी आपण असं म्हणू की हा जो कारखाना आहे, हा कारखाना 50% थकबाकी सरफेस ऍक्टचा वापर करून 26 कोटीला ओटीएस फायनल केलं आणि पूर्ण कर्ज भरलं. पहिला हप्ता 6,50,00,000 त्यांनी दिला आणि उर्वरित जे तीन हप्त्यामध्ये पैसे द्यायचे कबूल करून नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून हा व्यवहार पूर्ण झाला आणि भुजबळ साहेबांच्या कुटुंबाच्या खात्यामध्ये आणखी एक रितसर असा कारखाना अलगद जाऊन पडला. भुजबळ साहेब असाच खुश असतील. भुजबळ साहेब कशाने प्रसिद्ध झाले? खर तर ते एक साधे रस्त्याकडे जे आपण असं म्हणू की भाजीवाला विकणारा माणूस. शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारांची जोपासना करत आतापर्यंतचा त्यांचा प्रवास बघितला की ईडीची तक्रार, 2 वर्षाची जेल, हजारो कोटी रुपयाची इस्टेट, हे सगळं काही अगदी नेत्रदीपक आहे. म्हणजे एखाद्या पिक्चरला आणि ह्याला शोभावी अशी ही घटना आहे. याच्यावरती पिक्चर सुद्धा छानपैकी निघू शकेल. त्या साहेबांनी आपल्या पदाचा आणि राजकारणातल्या सगळ्या गोष्टींचा वापर करून अफाट अशी संपत्ती जमवली असा आरोप ईडीनं, प्रामुख्यानं महाराष्ट्र सदन प्रकरणात त्यांनी प्रचंड मोठा भ्रष्टाचार केला अशा पद्धतीचा आरोप करून त्यांच्यावर ईडीच्या अंतर्गत केस दाखल केली. त्यांना 2 वर्ष सुमारे जेलमध्ये राहावे लागले आणि आता ते बाहेर आले. खर तर आता त्यांचं जे राजकारणातलं आहे ना, तो उतार आहे, वयाचं म्हणत नाही. राजकारणातलं त्यांचा उतार आहे. आज घडीला ते म्हणजे एकेकाळी उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेले भुजबळ साहेब बाळासाहेब ठाकरे साहेबांना अटक करण्याचा आदेशावर सही करणारे ठाकरे साहेब, भुजबळ साहेब, अशी त्यांची प्रचंड मोठी अशी वाटचाल आहे. या माणसानं एवढा प्रचंड पैसा आयुष्यात मिळवला या राजकारणात येऊन की डोळे दिपतात असं ईडी म्हणते. आणि मग आजचं हे जे प्रकरण आहे, गिरणा सहकारी साखर कारखाना दाभाडी, जे मालेगाव पासून साधारण 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती आहे, या कारखान्याचा अर्थात या कारखाना त्यांनी 2010 साली लिलावात घेतला होता. वैशिष्ट्य काय? 289 तब्बल 289 एकर जमीन आणि मालेगाव तालुक्याच्या ठिकाणापासून केवळ 2 ते 3 किलोमीटर अंतर. भुजबळ साहेबांच्या कुटुंबानं आर्मस्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीच्या नावानं 27,55,00,000 घेतला. अर्थात त्यावेळेला प्रचंड आरोप झाले की भुजबळ साहेबांनी याचं मूल्यांकन चुकीचं करून घेतलं. आजही आपल्याला ते 289 एकर जमीन ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला इतकी प्रचंड मोठी जमीन असणारा कारखाना केवळ 27 कोटी 2010 साली घेतला. हे काही वेळा पटत नाही, बऱ्याच वेळा पटत नाही, पण हे वास्तव आहे. घेतला त्यांनी कारखाना आणि त्यांच्या कुटुंबाच्या मालकीचा म्हणजे पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ, माजी खासदार समीर आणि आमदार पंकज भुजबळ, या दोघांच्या मालकीच्या आर्मस्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीनं तो घेतला. 2012 साली नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं त्याला 30 कोटीचं कर्ज दिलं आणि हा कारखाना बऱ्यापैकी चालला. परत तो कारखाना बंद पडला. दरम्यान 2012च्या दरम्यान ईडीची कारवाई झाली आणि 2012च्या दरम्यान
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं त्यांना 30 कोटीचं कर्ज दिलं आणि पुन्हा हा कारखाना थकीत कर्जाच्या ह्याच्यात गेला. 12 कोटी रुपये भरले गेले. 2012 साली नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं पुन्हा या कारखान्याला 30 कोटीचं कर्ज दिलं. 2-3 वर्षे पुन्हा चांगला चालला, हप्तेही भरले, पण पुन्हा थकीत राहिले. कारखाना पुन्हा बंद पडला. तर या बँकेनं नंतर ज्या वेळेला 52 कोटी रुपये कर्जाची रक्कम झाली त्यावेळेला सरफेसी कायद्याखाली OTS वन टाइम सेटलमेंट या अंतर्गत हे प्रकरण सादर केलं आणि माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, हे भुजबळ साहेबांचे जे मुलगा चिरंजीव पत्नी वगैरे आहेत यांच्या मालकीचा आता हा 26 कोटी रुपयाला पूर्णपणे जातो. आणखी एक भुजबळ साहेबांच्या तुऱ्यामध्ये हे तुरा खोला गेला. फक्त भरलेत 650 म्हणजे 6.5 कोटी आणि उर्वरित 26 कोटीतले जे 2 हप्ते आहेत ते सप्टेंबर पर्यंत भरायचे आहे. दरम्यान ईडीच्या ज्यावेळेला त्यांच्यावरती जप्ती आली त्यावेळेला अर्थात हा जो कारखाना आहे हा कारखाना ईडीनं जप्त केला आणि जप्त करून ज्या भुजबळ साहेबांच्या वरती जे भ्रष्टाचाराचे आरोप झालेले होते याच्यामध्ये हा कारखाना जप्त झाल्यानंतर हिरे कुटुंबाची चौथी पिढी जी आहे, माजी मंत्री हिरे आणि अपूर्व हिरे आमदार, या लोकांनी हा कारखाना आता शासनाच्या ताब्यात गेलाय असं समजून तो पुन्हा सभासदांच्या मालकीचा व्हावा आणि इथला या मोसम खोरं आणि गिरणा खोऱ्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या भाग्योदय या कारखान्यानं आहे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. सगळे मजूर कामगार रस्त्यावरती आले, शेतकरी रस्त्यावर आले. शेतकऱ्यांनी हा आमच्या मालकीचा कारखाना आहे म्हणून बरंच ओरड केली, पण काही एक उपयोग झाला नाही. दरम्यान काय झालं की भुजबळ साहेब हे भाजपवासी झाले. भाजपवासी झाल्यानंतर त्यांना जोर भरपूर आला आणि त्यांच्या गैरकृत्यावर असं म्हणतात की पांघरून घातलं जातं असं या भागात सगळीकडे आता बोलायला लागले. त्यांच्या सगळ्या गैरगोष्टीला भारतीय जनता पार्टीचं शासन पांघरून घालतंय असं स्पष्टपणे सगळ्या माणसामध्ये एक भावना निर्माण झाली. आणि हा जो कारखाना आहे हा कारखाना आज की ज्यामुळं शेतकरी, कामगार आणि सगळे बाकीचे किरकोळ कर्जदार यांचं भवितव्य टांगणीला लागलं. शेतकऱ्यांना आता आपला जे कारखाना सभासदांचं नुकसान झालं, पण कामगाराने आता करायचं काय, शेतकऱ्याने आता करायचं काय असा प्रश्न निर्माण झाला. सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, भुजबळ साहेबांनी हा जो कारखाना घेतला या कारखान्याला तब्बल 289 एकर क्षेत्र आहे आणि इतक्या प्रचंड मोठ्या क्षेत्रात तेही मालेगाव सारख्या तालुक्याच्या ठिकाणी 2-3 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या जमिनीची किंमत ही 30 कोटी पर्यंत असेल का हो? नाही, वाटत नाही. हे सगळं मॅनेज केलेलं प्रकरण आहे आणि हे त्यावेळेला मॅनेज केलेलं प्रकरण आज भारतीय जनता पार्टीनं रितसरपणे त्याच्यावर पांघरून घातला असं सगळे बोलायला लागले. शेकडो कुटुंब उघड्यावर पडली, सभासद उघड्यावर पडले, कामगार संपले, तरीही कुणाला त्याच्याकडे काही देणं घेणं नाही. कारण ह्या आता भारतीय जनता पार्टीचं सर्व सत्ताधीश जे आहेत ते बघायला तयार नाहीत असा आरोप होतोय. हिरे कुटुंबाने प्रचंड मोठा आरोप केला, पण काहीही उपयोग झाला. खरं तर भुजबळ साहेब, मी तुम्हाला म्हटलं त्यांचा करिअरचा ग्राफ हा उतारावरती आला. नाममात्र ज्याला किंमत फारशी नाही असल्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री आहेत. विचार करा, एकेकाळी उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेली ही व्यक्ती आपल्या राजकारणाच्या आयुष्याचा ग्राफ हा घरघर लागल्यानंतर हे आज कुठल्या तरी माध्यमातून मेन प्रवाहात यायचा, मुख्य प्रवाहात यायचा प्रयत्न करतात आणि त्यांना भेटतात देवेंद्र फडणवीस साहेब.
भुजबळ साहेबांना एक हे म्हणजे तिनका असं म्हणू किंवा जे लाटेत सापडले आहेत त्यांना काहीतरी आधार मिळाला. तो आधार मराठा आरक्षणाचा 50%च्या मर्यादेत राहिलेलं ओबीसी आरक्षण आपल्याला मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील काढलेल्या मराठा आंदोलनावर भुजबळ साहेब तुटून पडले आणि जणू काही ओबीसीचा मी तारणहार आहे अशा पद्धतीची मांडणी करू लागले. खरं तर भुजबळ साहेब ठीक आहे, चळवळीत होते, दुमत असायची गरज नाही, पण ओबीसी साठी त्यांनी फार मोठं काहीतरी केलंय अशा पद्धतीचं त्यांच्या गाठीला काय फार मोठं नाहीये. तरी पण राजकारणातले आपले करिअर जे आहे हा करिअर सांभाळण्यासाठी ते मराठा आंदोलकावर तुटून पडले, बेफाम आरोप करू लागले. आपल्याच मुख्यमंत्र्यावर खोटेपणाचा आळ सुद्धा त्यांनी घेतला. तरीही देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्यावर कोणताही कारवाई केली नाही. आज कदाचित नाशिकचं खासदारकीचं तिकीट हे त्यांना मिळेल अशी परिस्थिती आहे. म्हणजे तिथं जे शिवसेनेचे विद्यमान खासदार आहेत हेमंत गोडसे यांचं विद्यमान खासदाराचं तिकीट जाऊन त्या ठिकाणी भुजबळ साहेबांना एनसीपीच्या तिकीट मिळेल अशी इतपत त्यांची आता कारकीर्द सुद्धा आहे. म्हणजे भुजबळ साहेबांनी जे काही केलंय आतापर्यंत ह्या सगळ्या गोष्टीवरती पांघरून घालण्याचा प्रयत्न होतोय असं सगळ्या लोकांना वाटतंय. एक तर मराठा आंदोलक सगळे मराठा आंदोलनाच्या विरोधात बोलणारा माणूस आणि मराठा आंदोलकांना अडचणीत आणणारा म्हणजे 1 नंबर भुजबळ आणि 2 नंबर सदावर्ते यांच्यावरती सगळा मराठा आंदोलक नाराज आहे आणि पडद्या पाठीमागे राहून देवेंद्र फडणवीस साहेब करतात असं सगळ्यांचं मत झालंय. अशा पद्धतीनं वागणारे भुजबळ साहेबांना ज्यावेळेला असा उभारी देतात आणि त्यांची अशी म्हणजे जी अडकलेली प्रकरणं आहेत ती सहजासहजी सगळे सुटू लागतात, त्यावेळेला बाकी शंका येते की निश्चितपणे भारतीय जनता पार्टीने त्यांना मदत केली असावी असं जे समाज म्हणतोय ते खरं असावं. अर्थात काय खरं काय खोटं हा भाग नंतरचा आहे, कारण आज अशी परिस्थिती आहे की आरोप करायचे एखाद्यावरती की आणि त्याला भाजपवासी करून टाकायचं. म्हणजे त्यांची जी हे आहे म्हणजे निवडणुकीचं गणित आहे ते म्हणजे त्यांना 400च्या पुढं पाहिजेत आणि त्यासाठी 400च्या पुढं ह्या सीटा पाहिजे. कोणत्याही स्तराला जायचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी आज करते. त्याच कदाचित हा बळीचा बकरा झाला असावा असं वाटतंय. मित्र, माझं हे भुजबळ साहेबांच्यावरचं आणखी एक पान आपल्याला मी सादर केलं. भुजबळ साहेबांशी संबंधित अनेक प्रकरण आहेत. हळूहळू त्यातले एक पानं उघडायचा प्रयत्न करतोय. त्यातले बरेचसे प्रकरण माझ्यापर्यंत आज पोहोचलेले आहेत. तर जे अंजली दमानिया ताईंनी शासनानं पाठीशी घातलेल्या भुजबळ साहेबांचं प्रकरण त्यांनी काढलं आणि त्यानंतर ज्या प्रकरणामध्ये म्हणजे शासनालाही नोटिसा गेल्या, भुजबळ साहेबांच्या सहित त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा नोटिसा गेल्या, ते प्रकरण सुद्धा आता लवकरच करणार. धन्यवाद. आपण हा व्हिडिओ ऐकलात आणि याच्यावरती तुमचे कमेंट ही जरूर मला पाठवा, कारण भुजबळ साहेबांच्या वरती अनेक अशी प्रकरणं आहेत त्यांच्या भ्रष्टाचाराची, त्यांनी गैरवाढ केला असे आरोप करणाऱ्याची. तर ही प्रकरणं सगळ्याला आपल्याला काढायची आहेत. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.